चला तर मंडळी, आज आपण बनवतोय बाप्पाचा नैवेद्य उकडीचे मोदक। एक किसलेल्या नारळामध्ये 1 कप गूळ, वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुपामध्ये काजू बदामचे तुकडे आणि गूळ खोबऱ्याचं मिश्रण टाकून भाजून घ्यायचं आहे। 1 मोठा चमचा मावा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। सारण तयार झालेलं आहे। 1 कप पाणी, 1 चमचा तूप आणि चिमूटभर मीठ टाकून उकळ काढून घ्यायची आहे। 1 कप तांदळाचं पीठ टाकून लाटण्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून एक पाक काढून घेऊया। गरम असतानाच पाण्याचा हात लावून पीठ मळून घेऊया। मोदकाची पारी इथे मी लाटून घेतलेली आहे। तयार केलेलं सारण त्यात ठेवूया आणि मोदकाच्या पाकळ्या करून घेऊया। उकडीचे मोदक कोणाकोणाला आवडतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। पाकळ्या तयार झाल्यानंतर अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेऊया। चाळणीला तेल लावून तयार केलेले मोदक त्यावर ठेवूया। केशरचं दूध टाकून घेऊया, हे ऑप्शनल आहे। झाकण लावून 15 मिनिटं मोदक छान वाफवून घेऊया। उकडीचे मोदक तयार झालेले आहे। रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।